नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. आपण कालच्या भागात पाहिले की सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू सोडून मगध देशाची राजधानी राजगृह येथे 400 मैलाचा प्रवास पायीच करून पोहोचले होते. आता त्या समोरील भाग आजच्या भागात बघूया. राजा बिंबिसार व सिद्धार्थाची भेट कशी होते ते. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. पण त्याआधी आजचा प्रश्न. राजा बिंबिसार यांच्या मते जीवनाची 3 उद्दिष्ट कोणती? आणि आता आजचे वाचन. उपभाग 2. राजा बिंबिसार आणि त्यांचा उपदेश. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ गौतम उठले आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्या भोवती फार मोठा जमाव जमला. त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो जनसमुदाय पाहिला आणि त्याने एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली. ज्यांच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल, तोच हा शाक्यांचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली, जा, ते कुणीकडे जात आहेत ते पाहून मला येऊन सांग. तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ 2 गज अंतरापर्यंतच पाहत आणि मनाला संयत ठेवून श्रेष्ठ परिव्राजक सावकाशपणे मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालले होते. मिळेल ती भिक्षा स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसले आणि तेथे अन्न सेवन करून ते पांडव टेकडीवर चढून गेले. लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्वदशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्यांना लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवा जमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असे तेजस्वी गौतम त्यांच्या दृष्टीस पडले. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम त्या पर्वताचे शिखर आहेत असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमांना त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्या जवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे कुशलक्षेम विचारले आणि गौतमांनी तेवढ्याच शालीनतेने आपण सकुशल असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपले मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने तो म्हणाला, तुमच्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे, म्हणूनच तुम्हाला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तुम्ही नीट ऐकावेत. जेव्हा मी तुमच्या सूर्यवंशाचा विचार करतो, नवतारुण्याचा विचार करतो, अनुपम सौंदर्याचा विचार करतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते की सर्व गोष्टींशी विसंगत अशा संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुमचा संकल्प तुमच्या मनात कसा निर्माण झाला. तुमचे अवयव रक्तचंदनाकरिता योग्य आहेत. रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत. या तुमच्या भुजा प्रजाजनांचे रक्षणाकरिता योग्य आहेत. भिक्षापात्र ग्रहण करणे त्यांना शोभत नाही. हे तरुणा, जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे राज्य नकोच असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तुम्ही स्वीकार करण्याची कृपा करा. याप्रमाणे तुम्ही केलेत तर तुमच्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. समयानुसार लक्ष्मी अखेरीस धीर गंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तुम्ही माझी गोष्ट ऐका. सज्जनांच्या सहाय्यामुळे होणारा सज्जनाचा उत्कर्ष अधिक प्रभावी ठरतो.
परंतु तुमच्या या वंशाभिमानामुळे जर तुम्हाला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील व्हा आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्ही या 3 पुरुषार्थापैकी एकाचा स्वीकार करा. धर्म, अर्थ आणि काम हीच जीवनाची 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा या जगापुरता जो संबंध असतो त्याचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3ही पुरुषार्थाची प्राप्ती करून घेण्यास तुमचे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ द्या. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख याची प्राप्ती होणे यातच मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. मनुष्य धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुमचे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नका. तेही पृथ्वीच काय पण ते त्रैलोक्य जिंकण्यास देखील समर्थ आहेत. हे कुलाभिमान याचकाचे जीवन जगून इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुमच्या वंशाला साजेसे तुमचे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी आताच सर्व सुखांचा उपभोग घ्या. मनुष्य वृद्धापकाळी पुण्यकर्म करून धर्मार्जन करू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ अयोग्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्क पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो. या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू असते, कारण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जेथे जेथे सुखे सापडतील तेथे तेथे यौवनाने त्यांचा उपभोग करून घ्यावा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते स्वभावतःच गंभीर आणि शांत असते. फारसे प्रयास न करता अपरिहार्यपणे ते विकारविरहित होते. म्हणून या अविचारी यौवनाचा काळ चंचल काळ जाऊ द्या. आपले आरंभिक जीवन सुखाकरिता राखून ठेवलेले असते. त्यावेळी इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. आणि धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर आपल्या कुलधर्मानुसार यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करू शकतोस. मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी त्यांच्या भुजा शोभून दिसतात आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असतात अशा राजर्षींनी देखील प्राप्त करून घेतलेली आहे. मित्रांनो, आजचे वाचन आपण आज इथेच थांबवूया. आज आपण पाहिले राजा बिंबिसार याने सिद्धार्थ गौतमांचे मन वळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याच्या ह्या सर्व तर्कांवर गौतमांनी काय उत्तर दिले ते उद्याच्या भागात बघूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.